आता बेरोजगारांना नोकरी मिळणार, दर महिन्याला पगार मिळणार आणि वर्षाअखेर सरकारकडनं 15,000 रुपये देखील मिळणार. नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. आज 4 जुलै 2025 ठाण्यामध्ये एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन रिजनल ऑफिस ठाणे यांच्या माध्यमातून झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला तसेच रोजगार वाढीसाठी एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह योजना मंजूर करण्यात आली. 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह या योजनेचं उद्दिष्ट आहे 2 वर्षाच्या कालावधीत देशात 3.5 कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करणे व त्यांना प्रोत्साहन देणे. यापैकी 2 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील. या योजनेचे फायदे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील. या योजनेची माहिती देताना प्रादेशिक भविष्य निधी आयुक्त 2 ठाणे श्री चुटे यांनी सांगितले. नमस्कार. नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम या योजनेला मंजुरी दिली आहे. ईपीएफओ ठाणे कार्यालयाकडून आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. या योजनेमध्ये 2 महत्वाचे भाग आहेत. ही योजना भारतामध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच सामाजिक सुरक्षा वाढवणे या उद्देशाने पारित करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्यतः 2 भाग आहेत. भाग अ, या भागामध्ये फर्स्ट टाइम एम्प्लॉईज जे पहिल्यांदाच वर्कफोर्समध्ये जॉईन होत आहेत अशा लोकांसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये जो कर्मचारी आहे त्याला 15,000 रुपये पर्यंतचा फायदा 15,000 रुपये त्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील. आता कुठले एम्प्लॉईज यासाठी बेनिफिशियरी आहेत? जे पहिल्यांदाच जॉब जॉईन करतायत, ज्यांचा पगार 1 लाखापर्यंत आहे असे लोक या स्कीमचे बेनिफिशियरी असतील. त्यांना 2 टप्प्यामध्ये हे 15,000 रुपयेपर्यंतचा फायदा मिळेल. पहिला टप्पा त्यांनी 6 महिने नोकरीचे पूर्ण केल्यानंतर, दुसरा टप्पा त्यांनी 12 महिन्याची नोकरी पूर्ण केल्यानंतर. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये अशी एक अट आहे की दुसरा टप्पा 12 महिन्याचा पूर्ण केल्यानंतर त्यांना एक छोटासा फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम कंप्लीट करावा लागेल आणि तो पूर्ण केल्यानंतर त्यांना ते राहिलेले दुसरा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वळवेल आणि हे जे पैसे आहेत ते त्या कर्मचाऱ्याच्या आधार लिंक खात्यामध्ये थेट पाठवले जातील. जवळपास 3.5 करोड रोजगार निर्मितीचं लक्ष्य भारत सरकारने ठेवलेलं आहे. भाग अ, जे प्रथम एम्प्लॉई आहेत, कामगार कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी 1,92,00,000 हे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. आणि भाग ब जो आहे, जो कंपनीला बेनिफिट मिळेल, आस्थापनांना फायदा मिळेल, त्या स्कीम मध्ये 2,60,00,000 एवढ्या कर्मचाऱ्यांना ऍड करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. जवळपास या दोन्ही स्कीम मिळून 1 लाख करोडचं बजेट भारत सरकारने या स्कीमसाठी मंजूर केलेलं आहे. आणि ही स्कीम भारतामध्ये नवीन जॉब क्रिएट करणे तसेच जॉब फॉर्मलायझेशन ला मदत करणे आणि भारत सरकारचं जे 2047चं विकसित भारताचं लक्ष्य आहे तसंच युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी, वैश्विक सामाजिक सुरक्षा हे लक्ष्य साध्य करण्यामध्ये मदत करतील. आम्ही ईपीएफओ ठाणे ही योजना राबवण्यासाठी कटिबद्ध आहोत, हेच या तुमच्या माध्यमातून सांगणं आहे. आणि जे कर्मचारी आहेत त्यांना हे आव्हान आहे की त्यांनी आपले जे बँक खाते आहेत ते आधार लिंक आणि पॅन लिंक करावेत. त्यांनी आपला यूएन ला आधार लिंक करावं
आणि ज्या आस्थापना आहेत, कंपन्या आहेत, त्यांनी सुद्धा आपलं बँक खात्याला पॅन लिंक करावं. म्हणजे ह्या ज्या योजनेचा फायदा आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पोहोचवता येईल. धन्यवाद. या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीला कसा होईल याची माहिती घेण्याकरता आम्ही ठाण्यातील आशिदा इलेक्ट्रॉनिक्सचे एक संचालक श्री सुनील कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. ही जी केंद्र शासनाने नरेंद्र मोदींनी ही जी योजना आहे ही जी आता आपल्याला कळाली त्याच्यामध्ये जे लघुउद्योजक आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकेल. कारण याच्यामध्ये काही लोक आता बऱ्याच कंपन्यांना काही 10ची एम्प्लॉईची लिमिट असेल तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 लोक अजून वाढू शकतात किंवा 50 एम्प्लॉईज असतील तर ती 55 पर्यंत तुम्ही जाऊ शकता की 5 लोक घेऊ शकता. त्यामुळे ज्यांना खरोखरच एम्प्लॉईची आवश्यकता आहे तर त्या लोकांना त्या कंपन्यांना याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. कारण या काही पर्याय लघुउद्योजकांना काही ठिकाणी लिमिटेशन असतात. 50 वर गेले की त्यांचे कायदे थोडेफार बदलतात त्याच्यामध्ये. पण या स्कीममुळे जर आणखी 5 लोक वाढू शकत असतील तर नक्कीच या योजनेचा फायदा होऊ शकेल त्याच्यामध्ये. कारण या योजनेमध्ये जर तुम्हाला 50 लोक आहेत आणि जर एखादा नवीन तुम्ही एम्प्लॉई घेतला तर त्या एम्प्लॉईच्या नावाने तुम्हाला 2,000 पर्यंत दर महिन्याला त्याच्या नावाने इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळत राहणार आहे. डायरेक्ट तुमच्या कंपनीच्या नावाने जमा होत राहणार आहे. आणि तो जो कोणी एम्प्लॉई असेल त्याला दर वर्षाला 15,000 रुपये त्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होऊ शकते. त्यामुळे ही स्कीम जी आहे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे आणि फायदेशीर आहे. धन्यवाद सर. खूप चांगली माहिती सरांनी आपल्याला दिली की याचा उपयोग स्मॉल स्केल इंडस्ट्री किंवा काही ग्रामीण भागातल्या छोटे उद्योजक जे आहेत त्यांना नक्कीच होऊ शकतो की ज्या ठिकाणी तुम्हाला 10-15 कर्मचारी आहेत, 20 कर्मचारी आहेत, तुम्ही अधिक लावायचे असतील तर त्यांना हा फायदा होऊ शकतो. म्हणजे ग्रामीण भागात छोट्या शहरांमध्ये रोजगार निर्मिती आणि उद्योग निर्मितीसाठी दोन्हीसाठी हा फायदा होऊ शकतो. एक चांगली माहिती आपल्याला मिळालेली आहे. सर, मनापासून धन्यवाद. थँक्यू.